कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस योग्य। सॉरी आजी। एजे पण ना कशाला गेले लीलाच्या मागे, काय करत होती? नाहीतर काय, एजेंचं कसं झालंय माहितीये का, पदरी पडलो आणि लीलाचा झालो। हा होता तुमचा फुल प्रूफ प्लॅन? हो वहिनी। हो काय? तुम्ही आधी ना नक्की ठरवा की तुम्ही कुठल्या बाजूने आहात ते। एजे लीलाला लांब करायचं का जवळ आणायचं आहे? वहिनी काही झालं तरी तुम्ही फक्त आमच्यावरतीच चिडता, आम्ही निदान प्रयत्न तरी करतोय। हो ना, आता काही झालं तरी ते एकत्र येतात, त्याला आम्ही काय करणार? नाही नाही, तुम्ही काहीच नका करू। आता जे काय करायचं ना ते मीच करते। काय करणार? काही करू नका। शी। कशी आहे मी याची? धांदरड, सारखं गोंधळ घालणारी, प्रत्येक गोष्टीत चुका करणारी, सगळ्याची वाट लावणारी आहे मी। बघा ना, हा काय अवतार करून आली आहे मी। असं येतं का कोणी पार्टीत? हे बघ, हा एक फक्त एक लुक होता। तू ओव्हर थिंक करतेस लीला। मी अजिबात काही ओव्हरथिंक वगैरे करत नाही। मी नेहमीच अशी वागते। तुम्हाला आठवतंय ना, आपण पहिल्यांदा भेटलो होतो तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीत, तेव्हा पण गोंधळ घातला होता मी। तेव्हापासून आजपर्यंत मी प्रत्येक मोमेंट फक्त स्पॉइलच करते। सरोजनताई, खरंच आमच्या लीलाकडनं खूप नाही वसंतराव, आपल्या लीलाकडून। तिला आमची पण मुलगी आहे ना। आणि तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? अहो, ही पार्टी लीलासाठीच आयोजित केली गेली होती। लीलाचं येणारं वर्ष खूप सुखात जाऊ दे, आनंदात जाऊ दे, ती सतत खुश राहू दे, म्हणूनच तर अभिरामनं तिच्यासाठी ही पार्टी आयोजित केली, आणि ती होतेच आहे ना। आणि आता अभिराम तिच्या सोबत आहे। आणखी आपल्याला काय हवंय? ताई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे। हे बघा वसंतराव, मला जरी मुलगी नसली ना तरी मुलीच्या बापाचं मन मला कळतंय। आणि या घरात माणसांचा मोल अमोल आहे। हिचं इतकं सगळं चांगलं चाललंय तर ह्यांचं अजून लीला पुराण काही संपत नाही। आणि माझ्या रेऊचं कशातच काही नाही तर त्याचा साधा विचारही करत नाही इथे। नाही नाही कालिंदी, तू शांत बसू नकोस, कळलं ना?
तुला काहीतरी हातपाय मारावेच लागतील. प्रमोददा, मला एक गोष्ट कळत नाहीये रे. ही लीला असं काहीतरी विचित्र का घालून आली असेल? तिला हे कोणी करायला सांगितलं असेल का? मलाही असंच वाटतंय. पण हे तिला सांगितलं कोणी असेल? आपल्या बायकांनी तर हे कोणीही केलं असलं तरी लीला तू स्वतःच फियास्को करण्यात एक नंबर आहेस. तुझा हात कोणीच धरू शकत नाही. तिकडे तू तोंडावर पडलीस आणि तिकडे एवाना तुझी बहीण. ठीक आहे, मग मीच त्याला सगळं सांगतो. हं? माझी सवत वाचतोय हा? अगं तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? वेडे, तुला काय वाटलं? अशा फालतू गोष्टी शोधून काढण्यात मला काही वेळ जाईल का? आणि तसंही त्या यशच्या डोक्यामध्ये मी अगदी फिट बसलो असणार. तुझ्याबद्दल त्याला का माहिती असेल? का माहिती असेल म्हणजे? अगं यशचा फोन. अगं रेवू, असं काय करतेस? अगं तुझ्या प्रेझेंटला तुझ्या पास्ट बद्दल सगळं माहीतच असेल की नाही का? त्याची काहीही गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? अच्छा, म्हणजे तू त्याला काहीच सांगितलं नाहीयेस तर? म्हणजे तुझ्या करंट बॉयफ्रेंडला हे माहितीच नाहीये की मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे ना? बरोबर ना? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं विक्रम? अगं हो श्श, ठीक आहे ठीक आहे. नाही, तुला असा त्रास होताना बघून खूप मजा येते मला, पण आता थोडी दया पण आली म्हणून आत्तापुरतं मी जातो. पण ह्या सगळ्यातून तुझी सुटका झालीये असं समजू नकोस. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत टेक केअर. हा रेवू, हॅपी न्यू इयर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.